तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. आज मी तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने जो हिवाळी परीक्षा 2024चा बी एड सेकंड इयर थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचा जो टाइम टेबल आलेला आहे, तो टाइम टेबल या ठिकाणी इंट्रोड्यूस करून देत आहे. चला तर पाहूया हा टाइम टेबल काय आहे तो. सुरुवातीला या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं नाव दिलेलं आहे. बी एड सेकंड इयर थर्ड अँड फोर्थ सेमिस्टर रेग्युलर अँड बॅकलॉग असं म्हटलेलं आहे. विंटर 2024 आणि कोर्स कोड आहे ए बी. तर ए बी हा कोर्स कोड त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन शॅल बी हेल्ड ऑन डेज अँड डेट्स मेन्शन्ड बिलो 2 PM टू 5 PM. 2 ते 5 हा वेळ असणार आहे. फक्त जे मेथडचे पेपर आहेत त्यांचा टायमिंग 2 तासाचा असेल, 2 PM टू 4 PM. आणि मेथडच्या व्यतिरिक्त इतर जे पेपर्स आहेत त्यांचं टायमिंग दुपारी 2 ते 5 असणार आहे. सेकंड इयर आपलं सेकंड सेमिस्टर अँड फोर्थ सेमिस्टर. तर हा टाइम टेबल या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेला आहे. पहा इथे सिरियल नंबर, डेट, टाईम, पेपर कोड, कोर्स नेम आणि डिस्क्रिप्शन, पेपर नेम. तर जो पहिला जो सब्जेक्ट आहे बी एड थर्ड सेमिस्टरचा कोणता आहे, चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप, हा आहे 23/12ला दुपारी 2 ते 5च्या दरम्यान. याचा कोड आहे AB 10/2024. तर पहिला पेपर थर्ड सेमिस्टरचा चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप, बालपण आणि वाढते वय, हा असणार आहे 23 डिसेंबरला 2 ते 5च्या दरम्यान दुपारी. त्याच्यानंतर बी एड थर्ड सेमिस्टरचाच असेसमेंट फॉर लर्निंग, थर्ड सेमिस्टरचा हा जो मूल्य निर्धारण, अध्ययन प्रक्रियेचे मूल्य निर्धारण, हा पेपर असणार आहे 26/12ला. किती 2 ते 5च्या दरम्यान. त्याचा कोड आहे AB 12/2024 असेसमेंट फॉर लर्निंग. त्याच्यानंतर बी एड थर्ड सेमचाच ॲक्शन रिसर्चचा जो पेपर आहे तो असणार आहे 30/12ला. म्हणजे पहिला पेपर चाइल्डहुडचा 23/12ला 2 ते 5, दुसरा असेसमेंट फॉर लर्निंग 26/12ला 2 ते 5 आणि तिसरा ॲक्शन रिसर्चचा जो पेपर असणार आहे तो 30/12/2024ला असणार आहे. त्याच्यानंतर जो ऑप्शनल पेपर आहे तो ऑप्शनल पेपर मित्रांनो तुमचा उशिरा असणार आहे. तो या ठिकाणी गेलेला आहे. पहा, गायडन्स अँड काउन्सिलिंग किंवा वुमेन्स एज्युकेशन. ज्यांचा गायडन्स अँड काउन्सिलिंग आहे त्यांचा 2 जानेवारीला पेपर असणार आहे 2 ते 5च्या दरम्यान. त्याचा कोड AB 17. आणि ज्यांचा वुमेन्स एज्युकेशन असणार आहे ऑप्शनल पेपर तो आहे 3 जानेवारीला 2 ते 5च्या दरम्यान. त्याचा AB 18ला आपलं AB 18 कोड आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही जे ऑप्शनल पेपर्स आहेत ते अनुक्रमे 2 आणि 3ला असणार आहेत. 2ला गायडन्स अँड काउन्सिलिंग आणि 3 जानेवारीला वुमेन्स एज्युकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, थर्ड सेमिस्टरला मेथड नसतात, फोर्थ सेमिस्टरला मेथड असतात. आता फोर्थ सेमिस्टरचा टाइम टेबल या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. फोर्थ सेमिस्टरचा काय टाइम टेबल आहे ते पाहूया. तर फोर्थ सेमिस्टरचा जो पहिला पेपर असणार आहे तो असणार आहे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT. हा असणार आहे 24/12ला 2 ते 5च्या दरम्यान. AB 11/2024 एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अँड ICT. शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती तंत्रविज्ञान ICT हा जो पेपर 24/12ला असणार आहे मित्रांनो दुपारी 2 ते 5च्या दरम्यान. त्याच्यानंतर त्यांना 2 ऑप्शनल पेपर आहेत, इलेक्टिव्ह पेपर, पीस एज्युकेशन किंवा व्हॅल्यू एज्युकेशन. ज्यांचा पीस एज्युकेशन आहे तो असणार आहे 27/12ला 2 ते 5च्या दरम्यान. आणि ज्यांचा व्हॅल्यू एज्युकेशन आहे त्यांचा 28/12ला 2 ते 5च्या दरम्यान असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, फोर्थ सेमिस्टरला मेथड्स असतात. आता ज्यांच्या ए मेथड आहेत, ए मेथडमध्ये त्या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, सायन्स यांचा समावेश होतो. त्या सगळ्या ज्या मेथड आहेत ते 31 डिसेंबरला 31/12/2024ला 2 ते 4च्या दरम्यान आहे. 50 मार्काचा पेपर असतो आणि त्याचा कोड 16 आहे. AB 16 1, AB 16 2 असे पेपरचे कोड आहे.
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी दुसरी मेथड आहे बी मेथड, ती बी मेथड आहे 1 जानेवारीला. जसं मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी आणि कॉमर्स. तर 1 जानेवारीला ह्या सगळ्या मेथड असतील 2 ते 4च्या दरम्यान. त्यांचा AB 16, 6, 7, 8 असे अनुक्रमांक असतात. तर अशा पद्धतीने B.एड थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरचा टाइम टेबल विद्यार्थी मित्रांनो आलेला आहे. परीक्षेच्या तयारीला लागा. तुमचे जे प्रॅक्टिकल्स असतील ते सबमिट करा तुमच्या प्राध्यापकांकडे. आणि या संदर्भातले काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत सगळ्या पेपरचे बऱ्याचशा, ते तुम्ही पहा आणि त्या परीक्षेच्या पेपरचा अभ्यास करा आणि त्यानुसार तयारीला लागा. बेस्ट विशेष. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.